त्यानंतर आता हा शहरामधला हा मोठा प्रश्न आहे ना रस्त्याचा. शहरामधलं जे नागरिकांचं जे जीवन आहे, रस्ते व्यवस्थित नाही तर मग पूर्ण शहरातल्या महिला बघायचं तुम्ही कर म्हणसाल तेव्हा तयारी काम सुरू व्हावं परत उद्यापासून. दादांनी जेवढा प्रयत्न करून जे 140 कोटीची आणलेली निधी आहे ती योग्य कामाची रस्त्यासाठी आणि नाल्यासाठी आणलेली ती ते रस्ते लवकरात लवकर काम चालू व्हावं नाही कारण त्यांना चालणं खूप अवघड आहे. 2 पावलं चालायचं म्हणलं तरी सुद्धा रस्ता व्यवस्थित नाही आहे. त्यासाठी सगळ्यांनी हे तुमच्याकडनंच होऊ शकेल आणि कराल अशी अपेक्षा आम्ही नक्की व्यक्त करतो. गरजेचं आहे. त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर शहराचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. त्यानंतर पाणी आहे, वीज आहे, नाल्या आहे, या सगळ्यांची दुरुस्ती केली तर शहराचा हा विकास नक्की होईल. आणि तो स्टे उठवण्यासाठी म्हणून आम्ही सर्वसामान्य महिला सगळ्या गृहिणी आहोत, घरी काम करणार आहे. कारण सकाळी मुलांना शाळेत सोडायचं आहे, कोणाला ऑफिसला जायचं. पांडुरंग लाट आहे. मी उमरेपाट्यावर राहते. तिथे मी 40 वर्ष झालं राहते, पण अजून नाल्या आणि रस्ते नाहीये. तर तेवढी करावी हीच माझी एक विनंती आहे कळकळीची. काय निवेदन दिलं? ते रस्ते म्हणजे रस्ते पूर्ण शहरातले करावे त्यासाठी निवेदन द्यायला आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळे शहरातल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, मुलं या सगळ्यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल आहे. वाहन जरी असलं तरी आपण चालू शकत नाही. आणि या रस्त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर शहरातली रस्ते ही आधी चांगली असायला हवेत. त्यासाठी आपण केव्हाही कधी सुरक्षितपणे जाऊ शकू ना. आणि ती जर रस्ते व्यवस्थित नाही तर कसे जाणार आपण. त्यासाठी शहराची कामं, शहरातल्या रस्त्याची कामं ही आधी जलद गतीने व्हायला पाहिजेत आणि रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. काय मागणी? ठीक आहे, जी दुरावस्था झालेली आहे, शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, ते जनजीवन सुयोग्य परत चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे. बाकी काही मागणी नाही. इशारा वगैरे दिला का त्याला? आम्ही सांगितलं तर रस्त्याचं काम चालू होणार नाही तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ. सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. हो ना, टीव्हीवर हे रस्त्याचं जे काम चालू होतं ते काम बंद, निधी आलेला ते बंद केलं, माघारी गेला ना. त्यामुळे हे रस्त्याचं काम चालू पण झालं आणि पुन्हा बंद करण्यात आलं, स्टे आणला, त्यामुळे हे बंद झालेलं आहे ना. आता ते काम पूर्ववत व्हावं परत, त्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आले आहे. काल आपण पाहिलं, न्यूजलाही पाहिलं, पेपरलाही पाहतो की आतापर्यंत रस्ते होणार होते, आता स्थगिती आणलेली आहे त्या कामासाठी. ही स्थगिती मागे घ्यावी आणि ती व्हायला नाही पाहिजे. दुरावस्था खूप झालेली शहराची आपली. वार्डातली तर विचारू नका तुम्ही, असे खड्डे झाले ते पावसाच्या ह्याच्यामध्ये लोक पडतायत, हॉस्पिटलला किती ऍडमिट होत आहेत आणि ही अवस्था इतकी बिकट आहे, लहान लहान मुलंही पडतात. आणि हे व्हायला नाही पाहिजे, ही स्थगिती आणलेली हे व्हायला पाहिजे. आणि हा आदेश आम्ही घेऊन आलेलो होतो कलेक्टर ऑफिसमध्ये आणि ह्याच्यासाठी हे काम चांगलं होणं गरजेचं आहे. मला एक तर रस्ता चांगला आहे का? लेकरं जर बाहेर गेले तर घरला येणे सुद्धा शक्य नाही. ज्यानं कमवून आणलंय त्याला महागारी लावायचा अधिकार नाही, तेवढा आम्हाला वापस द्यावा. म्हणजे कोण कमवून आणला आणि कोण माघारी? कोण कमवून आणलंय तुम्हाला बी सगळ्यांना माहित आहे. कमवून आणलंय तुम्हाला बी माहित आहे. महागारी कोण लावताय तोही बी तुम्हाला माहित आहे, ते बी माहित आहे. पण आम्ही राणा दादाने आणलंय आणि टीव्हीवर बघितलं, आलं म्हणलो की आम्ही उड्या मारल्या आणि गेलं म्हणलं की पांघरून घेतलं, दुखतं की घातलं. कोणी वापस लावलंय? कुणी लावलं त्याचं नाव नाही, कुणाचंच नाव नाही. तुम्हाला काय त्रास होतो रोड? बघा की तुम्ही येऊन सांजा रोडला. चला, मी दूध डेअरी चालवते, दुधाच्या गाड्या पालत्या होत्या, माणसं मरते, 100 बारे मी त्याला उचलीते, दूध पाजविते, पाणी पाजविते, तरी तुम्ही बघायला येत ना. काय नाही, रस्ते करा, चांगलं राहावा, चांगलं करा. आम्हाला हे आलेलं महागारी लावू नका. एवढं आणण्यासाठी किती प्रयत्न केला असेल करणारानं, त्याला बी मान द्या. काय करणार तुम्ही? कलेक्टर साहेबाच्या घरी बसून राहणार. रस्ते दुरुस्त नाही तेवढं नाही, भाकर दिल्यावर कुठे बसतो आम्ही ज्येष्ठ नागरिक. म्हणजे धाराशिव इथल्या गृहिणी आहेत आणि आम्ही सगळ्या महिला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जी आपल्या शहरासाठी 140 कोटी मंजूर झाले होते आणि 126 किलोमीटर जी म्हणजे किलोमीटरचा रस्ता आणि नाल्या मंजूर झाल्या होत्या, त्याच्यावर जे स्टे आलाय ते उठवावा आणि लवकरात लवकर काम चालू करा.